बातमी सोलापुरातून 2 शाळकरी मुलींचा मृत्यू झालेला आहे तर एकीची प्रकृती गंभीर आहे। दूषित पाण्यामुळे मुलींचा मृत्यू झाल्याचा नातेवाईक आणि स्थानिकांनी आरोप केलेला आहे। मोदी परिसरातील बाबूजी जीवनराम झोपडपट्टीतील ही धक्कादायक घटना आहे। भाग्यश्री म्हेत्रे आणि जिया म्हेत्रे अशा या 2 16 वर्षांच्या मुलींचा मृत्यू झाला तर जयश्री म्हेत्रे या 18 वर्षाच्या मुलीची प्रकृती गंभीर आहे। आज इकडे 14-13 वर्षाच्या मुलांचा मृत्यू होतोय घाण पाण्यामुळे। कोणाला इथे नैतिक जबाबदारी आहे का मला सांगा सत्तेत राहण्याची? जर साधं पाणी तुम्ही अजूनही नागरिकांना देऊ शकत नाही, वारंवार सांगून सुद्धा घसा आमचा कोरडा झालाय बोलून ह्या लोकांना तर घाण पाणी त्यांच्या घशाखाली हे लोक ओततायत, एवढा मोठा पाप शासनाकडून होतोय। लवकरात लवकर चांगलं पाणी प्यायला येईल असं पाणी सोलापूरला सप्लाय झाला पाहिजे। गरमी उन्हाळा आहे, सोलापुरात पाऊस उशिरा होतो, पाण्याचं नियोजन झालं पाहिजे। दर 2 दिवसात लोकांना पाणी मिळावं। ही जी लोक राहतात त्या सगळ्या गल्लीला अनेक महिना किंवा एखाद्या वर्षभरापासून काही कालावधीसाठी घाण पाणी येतं। मेन चौकात काहीतरी चेंबर मधनं पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे, त्या चेंबर मध्ये ज्यावेळेस घाण असतो त्यावेळेस त्यांना घाण पाणी येतं आणि ते चेंबर साफ केल्यानंतर इतर काळी त्यांना पाणी स्वच्छ येतं। आणि आता मागच्या 8-10 दिवसात घाण पाणी आलेलं आहे आणि ते पाणी पिल्यामुळे झालं आहे असं त्या कुटुंबाचं मत आहे। ज्या ज्या ठिकाणी कुठल्या चेंबर मधनं जर काय पिण्याची पाईपलाईन पास असतील तर त्या बदलून घेण्याच्या सूचना देऊयात, जेणेकरून इथून पुढे असा प्रकार घडणार नाही। प्रत्येकाचा प्राण महत्वाचा आहे।